नमस्ते फलटण न्यूज, सत्याची बातमी आपल्या शहराची। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता काही दिवसांवरती सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक स्वबळाव लढण्याच्या दिशेने आता वाटचाल सुरू केलेली आहे। याचे कारण हे असेच आहे की यावेळेस भारतीय जनता पक्षाची सातारा जिल्ह्यातील वाढलेली ताकद आणि नुकतेच काल दिनांक 22 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने साताऱ्यामध्ये आलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले वक्तव्य, यामुळे आता ही निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळाव लढवणार का अशी चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये रंगू लागलेली आहे। मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना मित्रपक्षांमधील कोणी आले बरोबर तर ठीक, नाही आले तर जिल्हा बँक स्वबळाव लढण्याचे स्पष्ट संकेत माध्यमांशी बोलताना दिलेले आहेत। वास्तविक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती पाहिलं तर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी सभापती विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विचाराची सत्ता गेल्या 5 वर्षांमध्ये होती। पक्षीय पातळीपेक्षा या 4 दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून या पॅनलवरती गेल्या पंचवार्षिकला या ठिकाणी पॅनल करण्यात आलं होतं। 21 जागांपैकी 12 जागा या बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित 9 जागांसाठी निवडणूक लागली होती। यामध्ये या 4 दिग्गज नेत्यांच्या विचारांची सत्ता या जिल्हा बँकेवरती आली होती। यावेळेस गेल्या 5 वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यातील राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झालेली आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावरती जिल्ह्यात वाढलेली आहे। एकंदरीतच 8 आमदारांपैकी तब्बल 4 आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत, तर इतर 2 आमदार हे त्यांच्या विचाराचे आहेत आणि याचमुळे यावेळेस साहजिकच भारतीय जनता पक्ष जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळाव लढणार। याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून आडाखे बांधले जात होते, चर्चा रंगत होत्या। यालाच आता मंत्री जयकुमार गोरे यांनीही दुजोरा दिलेला आहे। एकीकडे मंत्री जयकुमार गोरे यांनी जरी याला दुजोरा दिला असला तरी या बँकेवरती गेल्या अनेक दिवसांपासून वर्चस्व असलेले मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिका काय कधी स्पष्ट होत आहेत याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। कारण या 2 दिग्गज नेत्यांच्या भोवती गेल्या अनेक दिवसांपासून या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा रंगत आहेत। मात्र या दोनही दिग्गज नेत्यांनी अद्यापही कोणतीही माध्यमांना प्रतिक्रिया न देता मोर्चेबांधणी मात्र जोरात सुरू केलेली आहे। एकंदरीतच कराड, सातारा आणि फलटण या 3 तालुक्यातून या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती मोठ्या संख्येने मतदार आहेत आणि या 3 तालुक्यांचीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असते। त्याचमुळे अगदी कराड असेल, सातारा असेल, फलटण असेल यांना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळामध्येही झुकते माप मिळते आणि याचमुळे आता कराड असेल किंवा सातारा, फलटण येथील जे दिग्गज नेते आहेत यामध्ये मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या आता काय भूमिका नेमक्या स्पष्ट होत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे मंत्री जयकुमार गोरे यांनी बाउन्सर टाकलेला आहे। आता यानंतर येथील जे ज्येष्ठ नेते आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून आता काय भूमिका मांडल्या जात आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही पक्षी पातळीवरती अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याच मित्रपक्षामध्ये होईल की या ठिकाणी पक्षविरहित आघाडी महायुतीची तयार होईल? याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।